मॅम याच्यामध्ये मी एक बॅटरी वापरलेली आहे आणि जे ॲल्युमिनियम टेप आहे यानं मी वायरिंग केलेली आहे. ॲल्युमिनियम फॉईल. ओके ओके. चोराने तिजोरी उघडली आणि चोराला मिळाला एक धक्कादायक सरप्राईज. पण हे प्रत्यक्षात घडलेलं नाही. आमचा विद्यार्थी आनंद याने हा प्रोजेक्ट बनवला आहे, ज्यामध्ये तिजोरी उघडली की बझर वाजतो. मग कुठलाही चोर आला आणि त्याने तिजोरीचा दरवाजा उघडला की वाजणाऱ्या अलार्ममुळे सगळे घर जागे होते. तर यामध्ये कुठलं सायंटिफिक प्रिन्सिपल वापरलेलं आहे, कुठलं विज्ञानाचं तत्व वापरलेलं आहे, कसा हा प्रयोग केला आहे, आनंद आपल्याला सांगेल. सांग आनंद, तू हे कसं केलंय? मॅम याच्यामध्ये मी एक बॅटरी वापरलेली आहे आणि जे ॲल्युमिनियम टेप आहे यानं मी वायरिंग केलेली आहे. ॲल्युमिनियम फॉईल. ओके ओके. ज्यानं याच्यामधली वायरिंग केलेली आहे, ज्यामुळं काय होतं, आपण वायर लावलं तर वायर व्यवस्थित कार्डबोर्डवर चिपकत नाही आणि ॲल्युमिनियम टेप बरेचपैकी चांगली त्याच्यावर चिपकून जाते. आणि म्हणजे इलेक्ट्रिकल सर्किटसाठी ह्यानं वायरला ॲल्युमिनियम फॉईल जोडली आहे, जी की व्यवस्थित कागदावर चिपकली जाते आणि इलेक्ट्रिक सर्किट व्यवस्थित बनतं. आणि जेव्हा आपण दार उघडतो तेव्हा हे जे वायर आहे म्हणजे ॲल्युमिनियम टेप आहे ती म्हणजे सर्किट पूर्ण करते आणि त्यांना म्हणजे ही ॲल्युमिनियम फॉईल ह्या ॲल्युमिनियम फॉईलला जोडली की अपूर्ण असणारं इलेक्ट्रिकल सर्किट पूर्ण होतं आणि बझर वाजतो. जसं आपण ह्या करंट इलेक्ट्रिसिटी ह्या धड्यामध्ये शिकलो होतो की बॅटरी आहे, बॅटरीला वायर जोडलेली असते. जेव्हा हे सर्किट पूर्ण होतं त्यावेळेस काय होतं, इलेक्ट्रिसिटी फ्लो होते आणि बल्ब लागतो. तेच तत्व ह्या थीफ लॉकर ट्रॅप मध्ये आनंदने वापरलेलं आहे. याच्यामध्ये जेव्हा आपण तिजोरीचा दरवाजा उघडतो इलेक्ट्रिकल सर्किट पूर्ण होतं. या ठिकाणी लावलेली ही जी ॲल्युमिनियम फॉईल आहे जी इथं चिपकते, दरवाजा उघडल्यावर ही इथं चिपकते. सर्किट पूर्ण झालं की बझर वाजतो. इलेक्ट्रिक सायन्समध्ये खूप म्हणजे आवड आहे. म्हणजे हे जे मी बनवायचं मला खूप आवड आहे, पण मला ना अशी जी आवश्यक जी आहे साहित्य ते मला उपलब्ध होत नाही. मी खूप शोधलं पण भेटत नाही. आणि ॲल्युमिनियम टेप मी खूप शोधली होती मागं पण मला भेटली नव्हती. तर पण अगस्टा फाउंडेशनने उपलब्ध करून दिले. यासाठी अगस्टा फाउंडेशनचं खूप खूप आभार. बस, धन्यवाद.